जळगाव जिल्ह्यातील टाकरखेडा गावात शाळा फक्त कागदावरच असून या शाळेच्या नावावर अनुदान मात्र संस्था चालक खात आहेत। जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांच्या शाळांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। बेकायदेशीररित्या शिक्षकांची भरती, विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रकार घडला। अनेक संस्था चालक तसेच शिक्षकांची फसवणूक झाली असून सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांच्यासह फसवणूक झालेल्या शिक्षक तसेच संस्था चालकांची पत्रकार परिषदेत माहिती दिली। संबंधित भ्रष्टाचाराबाबत करण्यात आली आहे। शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार करण्यात आली, मात्र अनेकदा तक्रारही करून कारवाई होत नसल्यामुळे निवृत्त न्यायाधीश मार्फत प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, पाडळसे यासह वेगवेगळ्या संस्थांच्या 6 ते 7 शाळांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार तसेच अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। तर अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावात अनुदानित शाळा कागदावर दिसून येत आहे। त्याचे अनुदानही संस्था चालक गेल्या काही वर्षांपासून लाटत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला। मात्र या गावात अशी कुठली शाळा नसल्यामुळे गावातील शाळा चोरीला गेली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। कुठलीही मान्यता नसताना शाळेच्या तुकड्या वाढवणे, शिक्षकांची बेकायदेशीरपणे भरती करणे तसेच विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवून शासनाचा अनुदान लुटणे, संस्था चालकांचा खोट्या सह्यांचा वापर करून अशा पद्धतीने कोट्यवधी रुपयांचा अपहार होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली आहे। मात्र 4 महिन्यांपासून तक्रारींचा पाठपुरावा सुरू असून कुठलीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे निवृत्त न्यायाधीश यांच्या मार्फत संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। संस्था चालवण्याच्या नावाखाली शरद देवराम शिंदे नामक व्यक्तीकडून शिक्षक तसेच संस्था चालक यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून फसवणूक केली जात असल्याचेही प्रकरण समोर आले। स्वतः शिक्षक तसेच संस्था चालकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। संबंधित गैरव्यवहारात जळगावच्या शिक्षण अधिकारीपासून ते मंत्रालयापर्यंत सर्व सक्रिय आहे। त्यामुळे अर्थपूर्ण व्यवहारात कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे।